आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्यांवरती सुपरफास्ट स्वरूपात। महाराष्ट्राच्या 8 जागांसह देशात एकूण 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापनाला राज्यात 3 वाजेपर्यंत 43.01% मतदान। परभणीच्या बसला खुर्दमध्ये मतदानावरील बहिष्कार मागे। जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील अतिक्रमणाविरोधातील कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे। नांदेडच्या किनवट तालुक्यामधील पांगर पहाड गावचा मतदानावरती बहिष्कार। आरोग्य, रस्ता आणि घरकुल सुविधा नसल्याने नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। गावकऱ्यांना मतदान करण्याचं प्रशासनाकडून आवाहन। वाशिमच्या पांगरी महादेव ग्रामस्थांचा मतदानावरती बहिष्कार। गावाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा दर्जा नाही। गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची नागरिकांची मागणी। हिंगोलीमध्ये 39 मतदान केंद्रावरती झालेला बिघाड दुरुस्त। मतदान सुरू। 39 बॅलेट मशीनसह 16 कंट्रोल युनिटमध्ये बदल, तर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलल्या। आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर अद्याप उमेदवार नाही। नाशिकची जागा शिवसेनेची। संजय शिरसाटांकडून स्पष्टीकरण। आज किंवा उद्या उमेदवाराची घोषणा होईल, शिरसाटांची माहिती। नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज यांनी घेतला उमेदवारी अर्ज। शांतिगिरी महाराज नाशिकमधून महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक। 29 एप्रिलला स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार। पक्षानं सांगितल्यास मी नाशिकमधून निवडणूक लढवणार। भुजबळांना तिकीट देण्यास दिल्लीतील नेत्यांनी सांगितलं होतं। अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। छगन भुजबळांचे निकटवर्ती अंबादास खैरेंकडून नाशिक लोकसभेसाठी अर्ज खरेदी। काल झालेल्या बैठकीनंतर खैरेंचा निर्णय। अंबादास खैरे अजित पवार गटाचे पदाधिकारी। सांगलीमधील प्रचारादरम्यान मोवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची भेट। दोन्ही उमेदवारांकडून शहरातील बापटमाळा परिसरात मतदारांशी संवाद। ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत उद्या शिवसंग्राम संघटनेची महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचं लक्ष। सांगलीमध्ये मोवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांविरोधात गुन्हा दाखल। विनापरवाना प्रचार यात्रा काढल्यानं चंद्रहार पाटलांसह समर्थकांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। माढा लोकसभा मतदारसंघात रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 3 सभा। माढा, सांगोला आणि अकलूज इथे फडणवीसांची जाहीर सभा होणार, तर माढ्यात 30 एप्रिलला मोदींचीही सभा होणार। लातूरच्या उदगीरमध्ये प्रियंका गांधींची उद्या सभा। काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत 2 निलेश लंके। अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंकेंकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल। सुजय विखेनेच डमी उमेदवार दिल्याचा मोवियातील पदाधिकाऱ्यांचा आरोप। नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचा आक्षेप। भाजपकडून केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावरती आक्षेप। अर्जामध्ये गोवाल पाडवी यांच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप। पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा अर्ज दाखल। कार्यकर्त्यांसोबत राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। मुंबई, ठाणे आणि पालघरमधील एकूण 10 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ। शुक्रवार 3 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार, तर 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। 3 मे पर्यंत प्रक्रिया सुरू राहणार। जरांगे पाटलांची सीमा भागातील मराठी भाषकांची समर्थनासाठी 30 एप्रिलला बेळगावात जाहीर सभा। सीमा भागातील प्रश्नांवरती जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। अमरावतीमध्ये मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा। अमरावतीत मतदानाला चांगला प्रतिसाद। नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं मतदान। अशोक चव्हाण माझ्या पाठीशी असल्याचा मला आनंद, जनता मला आशीर्वाद देईल, चिखलीकरांकडून विश्वास व्यक्त। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं सपत्नीक मतदान। प्रत्येक नागरिकानं मतदान केलं पाहिजे, मतदान हा नागरिकांचा हक्क, अशोक चव्हाणांचं मतदारांना आवाहन। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं पत्नी नैना कडू यांच्या सहमतदान। प्रहारचे दिनेश बुक लोकसभा जिंकणार, कडू दाम्पत्यांना खात्री। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून मतदान। 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी राणा जिंकतील, आमदार रवी राणा यांना विश्वास।
अमरावतीमधील मोझरी येथे आमदार यशोमती ठाकूर यांचं मतदान. मवियाचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार, यशोमती ठाकूर यांच्याकडनं विश्वास व्यक्त. अमरावतीमधील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्य हताश होईल पण पराजित नाही होणार, दिनेश बुब यांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं पत्नी अंजली आंबेडकरांसह मतदान. नागरिकांनी मतदान करण्याचं आंबेडकरांचं आवाहन. अकोल्याचे मवियाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचं मतदान. गेल्या काही दिवसात विरोधातील दोन्ही उमेदवारांनी नांग्या टाकल्या होत्या, अभय पाटलांची प्रतिक्रिया. अकोल्याचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचं मतदान. तर मतदार मला नक्कीच निवडून देतील, अनुप धोत्रे यांच्याकडनं विश्वास व्यक्त. बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याकडनंही मतदान. विकासाच्या मुद्द्यावर आमची लढाई, आमच्यासमोर कोणाचंच आव्हान नाही, प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. शेतकऱ्याच्या मुलाला जनता निवडून देईल, तुपकरांनी व्यक्त केला विश्वास. परभणीमध्ये मवियाचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदान केलं. परभणी आमचा बालेकिल्ला आणि तो अबाधित राहणार, परभणीकरांचं प्रेम माझ्या पाठीशी, संजय जाधव यांच्याकडनं विश्वास व्यक्त. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी केलं मतदान. मतदान केंद्रावरती जाऊन बजावला मतदानाचा हक्क. नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानासाठी आलेल्या तृतीयपंथीयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. बोटाला शाई दाखवा आणि मोफत कटिंग करा. अकोल्याच्या रामदास पेठेमध्ये अनंत कौलकार यांनी हेअर सलूनमध्ये राबवलं मतदान जनजागृती अभियान. वाशिममध्ये वरासह वराडी मंडळींकडनं मतदानाचं कर्तव्य. पांगरी नवघरेमध्ये नवरदेव सुदामा जाधव यांच्याकडनं बोहल्यावरती चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क. राज्यात 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट. ठाणे मुंबईसह विदर्भालाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार, हवामान विभागाचा अंदाज. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली, साखर कारखान्यांना फायदा होणार. 6 डिसेंबर 2023 पासून केंद्राकडनं बंदी घालण्यात आली होती. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील वाहतूक बंद. गर्डर वाढवण्यासाठी वाहतूक बंद, महामार्ग विभागाची माहिती.